नमस्कार मंडळी, मनीषा's किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी अर्पिता घेऊन आली आहे तुम्हा सर्वांसाठी एक नवीन रेसिपी आणि अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी मनीषा's किचनला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही एक देखील व्हिडिओ मिस नाही करणार। चला रेसिपीला सुरुवात करूया। हे स्क्वेअर पापड बनवण्यासाठी आपल्याला रवा लागणार आहे। एक बारीक किंवा मोठा कुठला देखील घेऊ शकता। जाडसर रवा असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये देखील बारीक वाटू शकता। आता 1 कप रवा आहे म्हणून आपण अगोदर 4 कप पाणी टाकून घेणार आहोत। रव्याला जास्ती पाणी लागतं म्हणून अगोदरच पाणी जास्ती घालायचं आहे। 4 कप पाणी झालेलं आहे बघू शकता तुम्ही। आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 1 कप रवा घालायचा आहे। तुम्ही रव्याची क्वांटिटी तुमच्यानुसार कमी जास्ती करू शकता। रवा घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचा आहे। गॅसचा फ्लेम स्लो करायचा आहे। रवा घातल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे मिक्स करायचं आहे। जर तुम्हाला वाटत असेल की अजून पाणी लागणार आहे तर तुम्ही कोमट करून पाणी घालू शकता 1 कप। बघू शकता अशा प्रकारे रवा मिक्स करून घ्यायचा आहे। मी अजून 1 कप पाणी घालत आहे म्हणजे 5 कप पाणी आपले कंप्लीट होतात आहे। पाणी घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे। गार पाणी घालू नका, कोमट पाणी घाला। अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। ह्या अगोदर मी खूप सारे पापडच्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहे। जर बघितल्या नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते, ते देखील जाऊन बघू शकता तुम्ही। रवा चांगला शिजवून घ्यायचा आहे आणि जरा पातळसरच ठेवायचा आहे कारण की आपल्याला स्क्वेअर पापड करायचा आहे। अशा प्रकारे सतत हलवत राहायचं आहे आणि शिजवून घ्यायचा आहे रवा चांगला। पापड खार वगैरे काहीच घालायचं नाही आहे त्यामध्ये, फक्त चवीनुसार मीठ घालायचं आहे। जर तुम्हाला लाल तिखट घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता, जर तुम्हाला तिखट पाहिजे नसेल तर। बघू शकता अशा प्रकारे आपल्याला रवा शिजला आहे। 5 मिनिटं गार करून घ्यायचे आहे। मग आता एक प्लॅस्टिकची बॅग घ्यायची आहे। जर तुमच्याकडे पायपिंग बॅग असेल तर चांगलं आहे, नसेल तर अशी एखादी किराणा मालाची बॅग घ्यायची आहे। 1 ग्लास लागेल आपल्याला। बॅगचं एक कॉर्नर ग्लासमध्ये घालायचं आहे आणि अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये जे रव्याचं सारण बनवलं आहे ते घालायचं आहे। पूर्ण सारण एकदाच घालू शकता किंवा तुम्ही थोडं देखील घालू शकता। गरम आहे तोपर्यंतच करून घ्यायचं आहे। गार झाल्यावर ते पापड करता येणार नाही आपल्याला, गरम आहे तोपर्यंतच करायचं आहे। आता मी अर्ध सारण घालत आहे। अशा प्रकारे सारण घालून घ्यायचं आहे। रबर बँड असेल तर चांगलं आहे, जर नसेल तरी देखील तुम्ही हे पापड रबर बँड शिवाय देखील करू शकता। आता सगळं झालेलं आहे सारण घालून। अशा प्रकारे फोल्ड करायचं आहे। बघू शकता गुंडळून घ्यायचं आहे सगळं अशा प्रकारे आणि तिथं रबर बँड लावायचा आहे। जर नसेल तरी ठीक आहे, तुम्ही टाईट पकडलं तरी चालेल, पण एक असं म्हणजे निघायला नाही पाहिजे म्हणून मी बांधत आहे रबर बँड। अशा प्रकारे बघू शकता रबर बँड बांधून झालेला आहे। आता जी कॉर्नर आहे ती कट करायची आहे। आता ती कॉर्नर तुमच्यानुसार कट करा, जसं जाड पातळ कसं पाहिजे तुम्हाला त्यानुसार तुम्ही कट करू शकता। आता आपण पापड करायला घेऊया। अशा प्रकारे तुम्ही कुठल्या देखील शेपचे किंवा ABCD 1 2 3 कुठले देखील पापड बनवू शकता, म्हणजे लहान मुलं आवडीने खातील। नक्की तुम्ही ट्राय करा। हे पापड पंख्याखाली देखील 2 दिवसात सुकतात आणि उन्हामध्ये तर अर्ध्या दिवसात हे पापड सुकतील कारण की ऊन खूप जास्ती वाढलं आहे म्हणून। अशा प्रकारे मी स्क्वेअर पापड करत आहे। तुम्ही वेगळ्या शेपचे हार्ट शेप, स्माइल वगैरे काही देखील बनवू शकता, गोल्ड रिंग्स वगैरे। अशा प्रकारे सगळे पापड करून घ्यायचे आहे। जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। बघू शकता 2 दिवसानंतर आपले पापड वाळून झालेले आहे। अशा प्रकारे दिसतात, बघू शकता तुम्ही कडकडीत वाळले आहे। आता तेलाचं प्रमाण चांगलं कडकडीत गरम करायचं आहे म्हणजे पापड छान फुलतात। बघू शकता तुम्ही तेल गरम झालेलं आहे आणि पापड देखील छान फुलत आहे। अशा प्रकारे आपले रव्याचे चौकोनी पापड ची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा। बाय बाय, थँक्यू।